गाइस, नमस्कार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. तर सगळ्यात आधी मला काय बोलायचं, आधी मला सगळ्यांसाठी खूप खूप थँक्यू बोलायचं आहे. ॲक्च्युली तुम्ही लोकांनी एवढे जास्त ब्लॉग बघितलेत माझे की माझी एक्सपेक्टेशन होते की ॲटलिस्ट माझे लोक जास्तीत जास्त मला असं वाटत होतं की 80 लोक बघतील, फक्त 80. कारण मी ह्याच्या आधी पण एक ब्लॉग टाकला होता, पण तो फक्त 30 लोकांनी बघितलेला, तो म्हणून मी डिलीट करून टाकला. आणि त्याच्या असं काहीच नव्हतं की मी असं काहीतरी, तो असं साधा सिंपल मी काहीतरी टाकलेला. तर तुम्ही असं, मला खरंच नाही वाटत की माझा ब्लॉग एवढ्या लोकांनी बघितला. माझी एक्सपेक्टेशन होतं की फक्त 80 लोक बघतील, फक्त 80. जास्तीत जास्त मला वाटत होतं की 100 लोक बघतील. पण तुम्ही किती लोकांनी बघितलं बघायचं तुम्हाला थांबा दाखवते. सो एवढ्या 559 लोकांनी बघितलं, आता 560 होईलच थोड्या वेळाने. एवढ्या लोकांनी माझा ब्लॉग बघितलाय, तर त्यासाठी खूप 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 धन्यवाद. तर आज ब्लॉगची सुरुवात अशी आहे की आज मी चालली पुण्यामध्ये. तर आज माझ्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे आहे. ॲक्च्युली माझे 3 बेस्ट फ्रेंड्स आहेत, एक स्वराली, मयुरी, श्रेया. आज श्रेयाचा बर्थडे, तिचा बर्थडे आम्हाला सेलिब्रेट करायचा, तर आम्ही चाललोय तिचा बर्थडे सेलिब्रेट करायला. तुम्ही पण बघा. सो असं मी काहीतरी आवडलेलं आहे आणि आता मला खूप उशीर झाला आहे, तर मी चालली आहे आता. आणि तुम्हाला मी हे सगळं जे घातलंय त्याचं मी गेट रेडी विथ मी बनवलंय, तुम्ही ते नक्की बघा, नक्की बघा. बघा फायनली ही आली आणि आमच्या एक अडचणी अशा येतात ना की काय झालंय, म्हणजे मी वर्स्ट सिच्युएशन काय इमॅजिन केलं असतं की माझं पेट्रोल संपून मी पेट्रोल पंप शोधला असतं, एवढं मी वर्स्ट इमॅजिन केलं असतं. पण हे चावी तुटलं काय फालतूगिरी. बघा डिक्कीच्या ह्याच्यानं डायरेक्ट चावी तुटून गेली. मी म्हटलं मी यांना सगळ्यांना भेटूया, श्रेया आली, मी सगळ्यांना असे इंट्रोड्यूस करेन, पण काही नाही, डायरेक्ट झाला कांड. म्हणजे चावी नाहीच बोलायचं, म्हणजे चावी तुटलंय, चावी तुटलं काय लॉजिक आहे का हे. आणि आम्हाला श्रेयासाठी गिफ्ट घ्यायचं. गाईज बर्थडे कधी काय, थांबा गाईज, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे श्रेया, हॅपी बर्थडे. तर तुझ्या बर्थडेच्या दिवशी तुला काय वाटतंय? प्रॉब्लेम आहे, ब्लॉग काढतो. माझ्या आयुष्यात खेळ बस नाही, माझा आईकडे तो झाले तर मला तिच्या बर्थडेच्या दिवशी हिच्यासोबत सगळं असं होतं. आम्ही आता ट्रिपची चाललोय, आम्ही आवरतोय आता, घरी जाऊन आवरणारे वगैरे. किती काय झालं, चावी तुटली, सगळं काय झालं तरी आम्ही मेकअप सोडणार नाही. माझा मेकअप पण गाडीत आहे गाईस. अरे हा गाडीत आहे गाईस. नशीब स्ट्रेटनर माझ्या डिक्कीत होतं म्हणून आम्ही हिचे स्ट्रेटनिंग करू. डोकं चांगलं चालतं म्हणून मी म्हणलं की तुझ्या गाडीत प्रॉब्लेम आहे, माझ्या बर्थडेला पण प्रॉब्लेम. सो फायनली आता आम्ही श्रेयाच्या घरी आलो होतो. आता आम्ही मेकअप वगैरे करतो. मी नव्हती करत, ह्या दोघी मेकअप या दोघी मगाच पासून 1 तास झाला. आमची गाडीची चावी पण बदली, सगळं झालंय, तरी हिचा मेकअप अजून संपला नाहीये. बर्थडे गर्ल, बर्थडे गर्ल, बस हे दे. काय देऊ, तुझा नेहमीच डोळा काळा होता, दे ना. अरे त्यांचं काय करू राव, यांचा मेकअपच संपत नाहीये. मग मेकअप करून लिटरली 1 तास, किती वेळ झाला, अजून ह्यांचा मेकअपच संपला नाही. मेकअप करून आलीस तू? मी मेकअप करून आली आणि वरनं मला मध्ये फाउंडेशन दे, जरा थोडी पावडर दे केला. आणि हिचं काय ना काहीतरी बघत बसून चुकतंय. दाखव काय झालं तुझं. नेहमी डोळा काळा होता, डोळा बघा किती काळा झाला. मला आवडत. काय बोलायचे, 2 शब्द बोल. हॅपी बर्थडे. 2 शब्द बोल. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. मग 2 शब्द झाले ना, एक हॅपी, एक बर्थडे. बघितलं, हे बघ, हे असे ब्लॉगर आहेत, हे असे ब्लॉगर मैत्रिणी, ब्लॉगर मैत्रिणी आहेत. हिला 2 शब्द बोलायला लागले, हिची अक्कल हिच्यासाठी फक्त हॅपी बर्थडे बोल, म्हणजे हॅपी आणि बर्थडे झालं. अगं 2 शब्द तरी बोल. माझा बर्थडे आज, सगळ्यांनी मला विश करा, प्लीज कमेंट करा. हा, आणि ही सांगा की आज किती सुंदर दिसते श्रेया. इसका नाम क्या है? टॉमी. आक्या माइटी भैया, माइटी है इसका नाम, माइटी राजू. माइटी राजू आहे तू. तर तुम्हाला माइटी राजू माहित नसेल तर तुम्ही मला सांगा. सो आफ्टर सो मेनी इयर्स लेटर आम्ही फायनली कॅफेला आलो. फायनली मी दाखवलं तुम्हाला. तर माझे ते 3 बेस्ट फ्रेंड्स आलेले आहेत. आता मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते. 1 मिनिट.
सगळ्यात जुनी आणि स्कूल पासून सोबत असलेली बेस्ट फ्रेंड. आम्ही दोघी बेस्ट स्कूल बेस्ट आणि एका कॉलेजमध्ये ह्या दोघी पहिली भेटली नंतर ही भेटली. हिची फ्रेंड होती म्हणून हिने इंट्रोड्यूस केलं हिला आणि मग आम्ही फ्रेंड झालो. हो आणि आता आम्ही पक्के फ्रेंड्स आहेत. पक्के कट्टर फ्रेंड्स आहेत आम्ही. माझं फिक्स नाही. हा हिचं लवकरच लग्न होणार आहे. आमच्या ग्रुपमध्ये फर्स्ट लग्न आता हिचंच होणार आहे. तिचं लगेच 1-2 वर्ष तिचं लग्न तुम्हाला बघायला भेटेल आणि पुढच्या 3 वर्षात तुम्हाला हिचं बाळपण दिसेल. सगळं दिसतं सगळं दाखवू आम्ही तिला. तुमचं ढोळा जेवण डोहाळा जेवण सगळं दाखवेल. काहीची असंच काय माहिती नसतं, असंच बोलती सगळं. अशीच व्हिडिओ व्हायरल होणार ढवळा बिवळा म्हणून. लिटरली सकाळपासून असं विचारमध्ये होतं की आम्ही मस्त जाणार, आम्ही खाणार पिणार आणि फोटो वगैरे काढणार, पण काही नाही झालं. सगळा प्लॅन फिसकटलाय. सगळा प्लॅन फिसकटलाय. तुम्ही बघा फक्त बाहेर काय चालू. रोड दाखव. रोड पाऊस बघा फक्त केवढा चालू आहे. आणि तुम्हाला माहिती आता हा पाऊस थांबतोय की नाही माहित नाही, पण आमच्या दोघांना आता घरी पण जायचं. आम्ही सांगवीला जाणार आहे, नव्या सांगवीत आणि दापोडीला आणि आता आम्ही पुण्यात आहे. आता काहीच माहित नाही आम्ही कसे जाणार आहे, काय करणार. कॅफेचा ॲम्बियन्स बघून आम्ही सगळं ठरवलं होतं आणि आता कॅफेमधली लाईट गेली. आता सगळं अंधार आहे. आता मी इथं बाहेर उजेड करते. इथं आता फोटो काढणार. आम्ही ट्राय करणार आम्ही श्रेयाचे पुरेपूर फोटो काढू. एप्रिल मधला पाऊस. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब टू चॅनल आणि आमच्या हिंगोली पाटीलला सपोर्ट करा. आणि एक मिनिट एंड करायच्या आधी मी एक गोष्ट सांगते. तुम्हाला जर आमच्या चौघींचं असं कायम बघायचं असेल ब्लॉग वगैरे तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी दरवेळेस म्हणजे ह्यांना असं भेटायला जाणार आणि आम्ही एक Q&A व्हिडिओ पण करू. तर तुम्हाला जर तो बघायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.